कॅप्टन खरातच्या अत्याचाराचे 100हून अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती। तपास अधिकाऱ्यांकडून एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी घेतली माहिती। घरातून पिस्तूल, जिवंत काडतूस देखील सापडली। रुपाली चाकणकरांना अटक करून नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंची मागणी। तंत्रमंत्रासाठी चाकणकरांनी अनामिका कापून घेतल्याचा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकर यांच्याकडून नराधम खरातची तुलना थेट पांडुरंगाशी। चाकणकरांचा जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ अंजली दमानी यांनी आणला समोर। चाकणकरांची हकालपट्टी करण्याची मागणी। अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांचं नाव असेल तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी योग्य कारवाई करणार। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कारवाईचे संकेत। सातारा जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा। प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष। शिवेंद्र राजेंचा शंभूराज देसाईंना धक्का। नाट्यमय घडामोडींच्या नंतर भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू। तर तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरच्या हल्ल्यामुळे जगासमोर ऊर्जा संकट। राज्यामधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा। मका, गहू, हरभरा, कांद्याची पिकं धोक्यात। शेतकरी चिंतेत। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक। तर जो भोंदूगिरी करणारा हा जो खरात नावाचा बाबा आहे, या खरातच्या जाळ्यामध्ये महिला नेमक्या कशा फसल्या हा प्रश्न विचारला जातोय। त्याचा गोरखधंदा नेमका कसा चालायचा याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आपल्या अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांवरती, खास करून महिलांवरती खरात आपला प्रभाव पाडायचा आणि आपल्या बोलण्यानं हा प्रभाव टाकायचा। भविष्य सांगण्यासाठी, पद टिकण्यासाठी, वरचं पद मिळवण्यासाठीचे फंडे हा खरात लोकांना सांगायचा आणि आपल्या मनासारखं झालं नाही तर कोप होईल अशी भीती देखील घालायचा। त्याच्या बोलण्याचा प्रभाव असा होता की महिला संमोहित होऊन जायच्या आणि याचाच फायदा घेऊन तो महिलांवरती अत्याचार करायचा। त्यामुळे कशा पद्धतीनं या महिला भोंदूबाबा खरातच्या जाळ्यामध्ये फसल्या हे सध्या समोर येताना दिसतंय। मुकुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिकची माहिती देत आहेत। मुकुल, एसआयटी कडून याचा तपास सुरू आहे, मात्र हा महिलांना संमोहित करायचा, वेगवेगळे फंडे तो लोकांना सांगायचा आणि कोप होईल अशी भीती देखील घालायचा। या भीतीमधून तो महिलांवरती अत्याचार करायचा हे सध्या उघड होताना दिसतंय। बरोबर आहे। त्याच्या विरोधात जी फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे त्या फिर्यादीमध्ये देखील त्या महिलेने याच संदर्भातल्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे। तो विश्वास संपादन करायचा, काही या आधी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले 1-2 प्रसंग देखील तो सांगायचा आणि त्यानुसार त्या महिलेवर, त्या व्यक्तीवर त्याचा विश्वास बसायचा आणि मी जे सांगतोय ते तुम्ही करत जा, मी जे सांगतोय ते जर तुम्ही केलं नाही, वेगळं जर तुम्ही काही केलं तर त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात। मग तो दैवी कोप असू शकतो किंवा इतर पद्धतीने त्याच्यावर, त्या महिलांवर भीती घातली जायची आणि त्याला हवं तसं त्याच्या मनासारखं तो त्या महिलांकडून वागवून घेत होता, असं आता पोलीस तपासामध्ये निष्पन्न होत आहे आणि त्या दृष्टीने आता पुढील तपास केला जात आहे। मात्र लोकांना संमोहित करणं, त्यांच्यावर प्रभाव टाकणं, त्यांच्यावर दमदाटी करणं आणि एक प्रकारचं स्वतःभोवती त्याने आपलं वलय निर्माण केलेलं होतं, जेणेकरून त्याच्याशी मोठमोठे राजकीय नेते संपर्कामध्ये होते, वरिष्ठ अधिकारी संपर्कामध्ये होते किंवा काही सेलिब्रिटी देखील त्याच्या संपर्कात असल्याचा तो भासवायचा आणि त्याचाच फायदा घेत तो महिलांशी शोषण करत होता, त्यांच्यावर अत्याचार करत होता। अगदी मुकुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। नाशिकचा कॅप्टन खरात याने महिलांवरती अत्याचार केल्याचे तब्बल 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक माहिती समोर येते। एसआयटी प्रमुख सातपुते यांच्या चौकशीमधून ही सगळी धक्कादायक माहिती समोर येते। खरातच्या घरामध्ये घेतलेल्या झडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मालमत्तांची कागदपत्र देखील सापडली आहेत। अनेक मंडळी भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी सदर व्यक्तीकडे जात होते।
परंतु त्यांच्याशी निगडीत काही आक्षेपार्ह गोष्टी ह्या ठिकाणी समोर आलेल्या आहे. त्यामुळे चौकशी सुरू झालेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे चौकशी अंतिम टप्प्यात आल्यानंतर किंवा चौकशी पूर्ण आटोपल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल. नाही, निश्चितपणे त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, लोकप्रतिनिधी असल्यामुळे काही त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही असं नाही. जे कोणी याच्याशी संबंधित आहे त्यांच्यावर सर्वांवरती कायद्याप्रमाणे कारवाई होईल. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राज्यामधल्या विविध नेत्यांकडून रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या अशी मागणी होती आहे. यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. खरातवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसंच यामध्ये राजकीय नेत्यांचं नाव असेल तर त्यांच्यावरती देखील राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जुळलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. अशोक खरातचं महिला अत्याचाराचं प्रकरण समोर आलं आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी एसआयटीच्या प्रमुखांची भेट घेतली. कॅप्टन अशोक खरात याच्या महिला अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडे सोपवण्यात आलाय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना निवेदन दिलंय. भोंदू अशोक खरात याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी अनिसकडून करण्यात आली आहे. तर हा भोंदू बाबा होता, भविष्य सांगायचा आणि त्यासोबतच या सगळ्याची मदत घेऊन खरं तर त्याने महिलांवरती अत्याचार केले आणि आता अनिसने याची दखल घेतली आहे. त्यांनी एसआयटीच्या प्रमुखांची भेट घेतली. तर अंधश्रद्धेच्या माध्यमातून महिलांचा गैरफायदा घेत त्यांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा अशोक खरात याच्या प्रकरणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रुपाली चाकणकर या टार्गेटवरती आल्यात. चाकणकर यांच्या विरोधामध्ये सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी आघाडी उघडली. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवरती गंभीर आरोप केले आणि गौप्यस्फोट देखील केलेत. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करायच्या असा आरोपही पीडितेने केला असल्याचं अंधारेंनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. रुपाली चाकणकर यांनी तंत्रमंत्रासाठी चक्क आपली अनामिका देखील कापून घेतली असा गौप्यस्फोट अंधारेंनी केलाय. चाकणकरांनी राजीनामा द्यावा, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी देखील अंधारेंनी केली आहे. माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ती कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे. इथे एक मोठं बँडेज दिसतंय. चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे. मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा. 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत. हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे. हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे. हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे. मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे. आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्या होती. ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. मला असं वाटतं की गृहमंत्री कदाचित कोणालाही या प्रकरणी सोडणार नाहीत. जर गृहमंत्री खरेच महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके भाऊ असतील आणि लाडक्या बहिणींचं अशा पद्धतीने लैंगिक शोषण होत असताना
ते लैंगिक शोषण करणाऱ्या एखाद्या लिंगपिसाट माणसाला महिला आयोगाची अध्यक्षच पाठीशी घालत असेल तर अशा महिलेला, मी चाकणकरांचा उल्लेख महिला असा करते, अशा महिलेला मला नाही वाटत की राज्याचे गृहमंत्री पाठीशी घालतील. गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. गृह खात्याने जर मनावर घेतलं आहे, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा. मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आत्ता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते. कारण चाकणकरांच्या, जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत. विखे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे आणि विश्वस्त मंडळाला ताब्यात घ्या आणि चौकशी करा असं देखील विखे पाटील यांनी म्हटलंय. खऱ्याच्या जवळचे कुणीही असले तरी देखील चौकशी व्हायला हवी. चाकणकरांचं नाव न घेता त्यांनी ही मागणी केली आहे. जे असतील त्याला, ज्यांनी जे ट्रस्टी आहेत त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी ना. असं या सगळ्या प्रकार याच्याबद्दल एवढं प्रचंड संताप आहे संपूर्ण राज्यभरामध्ये. मला वाटतं जे काही त्याच्यामध्ये जे ट्रस्टी असतील, आणखीन कोणी त्या जवळच्या असतील किंवा त्या व्हिडिओ क्लिप काय त्याचा जवळ 70-78 व्हिडिओ क्लिप आलेल्या आहेत, त्या क्लिपमध्ये कोण आहेत ते सगळे माहिती पोलीस घेतीलच ना. अशोक खरातच्या प्रकरणाची एसआयटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी असायला हवी अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. खरात उर्फ एप्स्टीन बाबा यांच्या या लैंगिक छळ करणाऱ्या बाबाच्या संबंधात अनेक मोठे मोठे राजकीय नेते आहे. त्यामुळे यांच्यावर जो एसआयटी आयोग नेमलेला आहे, ती एसआयटी एखाद्या ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस लेवलच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नेमली पाहिजे. एखादा ज्युनियर अधिकारी कितीसे प्रश्न ह्या लोकांना विचारू शकेल किंवा चौकशी निष्पक्षपणे करू शकेल का, याच्यावर आम्हाला शंका आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की या एप्स्टीन बाबाची, खरात बाबाची चौकशी जी आहे ती ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस या लेवलच्या एखाद्या महिला अधिकाऱ्याकडनं करावी. सांगलीच्या भिवघाटमध्ये द्राक्षासह सगळ्याच पिकांच्या पंचनाम्यांना सध्या सुरुवात होती आहे. भिवघाटच्या आसपासच्या गावांमध्ये झालेल्या गारपिटीनं द्राक्षांच्या सोबतच इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. सरकारने निकष बदलून द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सध्या इथल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनानं थोडेफार निकष बदलून आम्हाला शासन चांगली म्हणजे भरीव मदत सगळ्यांनीच मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आत्ताच तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी पाटील मॅडम हे सगळेच येऊन प्लॉटला आमच्या व्हिजिट देऊन आत्ताच एवढ्यात गेले. व्यापाऱ्यांना जसे मदत करतात त्या अनुषंगानं आम्हाला सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांनी जरा व्हायचं वाढवून मदत करावी. हेक्टरी 4 लाखापर्यंत म्हणजे ज्यांचे द्राक्षे पूर्ण फुटले ती त्यांची हेक्टरी 4 लाख 5 लाखापर्यंत मदत करावी एवढीच आमच्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कालपासूनच माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व अधिकारी फील्डवर आहेत, तपासणी करतायत आणि वस्तुनिष्ठ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी जे काही उपाययोजना करता येतील त्या अनुषंगाने तयारी झालेली आहे. साधारणपणे करंजे, ताड्याचीवाडी, बेनापूर, हिवरे, पळशी या 4-5 गावामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे. हे प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसून येते. तर रब्बी हंगामामधील प्रमुख पीक असलेल्या गव्हाच्या शेतीला धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळीच्या तडाख्यामध्ये गहू पीक जे होतं ते अक्षरशः भुईसपाट झाल्याचं चित्र आहे. या भिजलेल्या गव्हाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गुरुवारी बहुसंख्य भागामध्ये अवकाळी पावसासोबतच गारपीट देखील झाली आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान साक्री तालुक्यामध्ये झालंय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं हिरावून घेतलेला आहे. शेतकरी सध्या चिंतातूर आहे. पेरेसपूर, कावठे आणि अष्टाने यासह अनेक ठिकाणी काढणीला आलेलं पीक हे जमीनदोस्त झालं. धुळे तालुक्यामधील मका आणि गव्हाचं अतोनात नुकसान झालंय. कोल्हापूरमधल्या पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्हाभरातून 58 बैल जोड्यांनी सहभाग घेतलाय. प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या या स्पर्धेमध्ये तरुणांचा उत्साह प्रचंड आहे.
300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदामध्ये जी बैलजोडी पार करेल त्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या पोळगावच्या गुणाजी बाळू धडाम यांच्या बैलजोडीनं 16 सेकंद 34 पॉइंटमध्ये ही शर्यत पूर्ण केली आहे. या स्पर्धेमध्ये 15 बैलजोड्यांचा मानधन देऊन गौरव करण्यात आलाय. साताऱ्यामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी. जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा. शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये घोडेबाजार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याकडून 9 सदस्यांचा 18 कोटींमध्ये सौदा. जिल्हा परिषदेचे सदस्य संजय निकम यांचा आरोप. त्या ठिकाणच्या हॉटेलच्या बुकिंग जर बघितल्या यावरून स्पष्ट होईल का अंबादास दानवेंनी आमच्या सर्व 8 सदस्यांचा परस्पर सौदा आमच्या विरोध त्या ठिकाणी केला होता. तो आम्हाला मान्य नव्हता आणि म्हणून आम्ही जी भूमिका घेतली ही पक्षाच्या हिताची घेतली. रायगडच्या महाडमधील चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर. तर चौदार तळे सत्याग्रहाचं हे 100वे वर्ष असून वर्षभर जन्मशताब्दी वर्ष साजरं करू अशी मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. चौदार तळ्याच्या पाण्याची अवस्था दुरावस्था आहे म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि मी जवळपास 56 कोटी रुपये याला मंजूर केले. आज त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होत आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत हे संपूर्ण काम कंप्लीट करणार आहोत. चौदार तळे सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून मिळालेल्या 55 कोटी रुपयांच्या निधीवरून श्रेयवाद होतोय. सुनील तटकरे यांच्याकडून निधीसाठी मंत्री शिरसाट यांना पत्र देतानाचा फोटो पोस्ट. तर गोगावलेंनी यासाठी पाठपुरावा केल्याचं शिरसाट यांचं विधान. हे बघा, पाठपुरावा करणं खरंच शेठ गोगावलेंनी सर्वात जास्त पाठपुरावा केला. अनेक आमदारांनी सांगितलं, परंतु हे आपल्या माहितीचं काम आहे आणि याचा श्रेय मी जरी पैसे किंवा निधी मी दिला असला तरी मी सर्वांना श्रेय देतो. सर्वांनी याचं श्रेय घ्या, पण काम चांगलं होऊ द्या एवढी त्यांना विनंती. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणामध्ये मांडलेला कर्जाचा मुद्दा अपुऱ्या माहितीच्या आधारावर. त्यामुळे त्यांनी अपुऱ्या माहितीवरती आकड्यांचा खेळ थांबवा. नवनाथ बन यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. तर कर्ज नव्हे विकासासाठीची गुंतवणूक असल्याची देखील प्रतिक्रिया. राज ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे नेते केशव उपाध्ये यांचं उत्तर. विकासाची ब्लूप्रिंट दाखवणाऱ्या राज ठाकरेंचा प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला विरोध. जनता गंभीर झाली तर त्यांच्या भाषणाला कोण येणार, उपाध्येंचा सवाल. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावरती तोडक कारवाई करण्यात आली आहे. परिसरामधील लहान दुकानं आणि हॉटेल सोबतच जुन्या बांधकामांवरती देखील बुलडोझर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं विविध विकास कामं सुरू आहेत. कॅप्टन खरात याचे अत्याचाराचे 100पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती आहे. शिर्डी प्रकरणामधील आरोपी नीरज जाधव याने हे व्हिडिओ काढल्याचा संशय आहे. व्हिडिओमधून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केलं जात होतं. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ज्या राजकीय लोकांचं नाव जोडलं गेलंय त्यांच्यावरती राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई केली जाईल. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान. ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. रुपाली चाकणकर या देखील तंत्रमंत्र करत होत्या. तर तंत्रमंत्रासाठी आपली अनामिका देखील त्यांनी कापली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. तर खरात आणि चाकणकर यांचे आर्थिक संबंध असल्याचा अंधारेंचा दावा. एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे
ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात. चाकणकरांना तातडीनं अटक करून समोरासमोर चौकशी करा, तर चाकणकरांची नार्को टेस्ट देखील झाली पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या अंधारेंची मागणी. माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने अटक केली पाहिजे. पहिली. दुसरी मागणी काय आहे आमची? चाकणकरांची ज्याला आपण कन्फ्रंटल एन्क्वायरी म्हणतो, समोरासमोर बसून ही कन्फ्रंटल एन्क्वायरी ती झाली पाहिजे. तिसरं, चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी. चाकणकरांनी खरातला वाचवण्यासाठी पत्र लिहिलं, रुपाली ठोंबरे यांचा आरोप. तर राष्ट्रवादीमधून चाकणकरांना काढण्याची देखील मागणी आहे. रुपाली चाकणकरांनी नैतिकतेवर राजीनामा दिला पाहिजे. तुमच्यामुळे पक्ष बदनाम, महाराष्ट्र बदनाम, सरकार बदनाम होतोय आणि याची गंभीर दखल माननीय उपमुख्यमंत्री, पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी तातडीने तिला आयोगावरनं काढलं पाहिजे, पक्षातनंही तिला काढलं पाहिजे. या गुन्ह्यामध्ये त्यांना सह आरोपी केलं पाहिजे, ट्रस्टीतल्या प्रत्येक व्यक्तीला आरोपी केलं पाहिजे. अशोक खरात सोबत अनेक नेत्यांचे फोटो, माझ्याकडे सर्व नावं आहेत, लवकरच जाहीर करू. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे कारवाई सुरू करून साफसफाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कौतुकासाठी पात्र आहेत. खासदार संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. भोंदूबाबा अशोक खरात याचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचा फोटो देखील समोर आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा देखील भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबतचा फोटो समोर आलाय. त्यामुळे आणखी कोणत्या नेत्यांचे फोटो समोर येतात हे बघणं महत्त्वाचं आहे. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये एसआयटी कडून डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात. फोन कॉल तपासण्यांसह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम देखील सुरू आहे. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणी सीबीआय चौकशी करा, ईडी चौकशी देखील करून कठोर कारवाई करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी. इतर काही बातम्या बघूयात. वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. चिखली शेत शिवारामध्ये असलेल्या आंबा बागेला वादळी वाऱ्याचा तडाखा. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यामध्ये कलिंगड, गहू आणि कांद्याच्या पिकांना गारपिटीचा फटका बसलाय. खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरीमध्ये नुकसानीची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून शेतकऱ्यांना किमान 50,000 रुपयांची तात्काळ मदतीची मागणी करणार असल्याचं लंकेंचं आश्वासन. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये राजौरीमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा द्राक्ष बागांना फटका. आमदार बाबासाहेब देशमुख यांच्याकडून पाहणी करत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. सांगली जिल्ह्यामधील भिवघाटमध्ये द्राक्षासह सर्वच पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसान झालेल्या शेतीच्या पिकाची पाहणी. सरकारनं निकष बदलून द्राक्ष बागायतदारांना मदत करण्याची मागणी. अकोल्याच्या पातूर तालुक्यामधील मळसूर गावामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे पपईच्या पिकांना मोठा फटका बसलाय. कांद्याचं पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय. सांगलीच्या भिवघाटामध्ये बेदाणा शेड देखील गारपिटीच्या तडाख्यात सापडला. पावसानं द्राक्षांच्या सोबतच बेदाणे देखील भिजून कुजायला लागलेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. धाराशिवमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसानं केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. युद्धजन्य परिस्थिती आणि अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका. अवकाळी पावसाचा नाशिकच्या मालेगाव परिसरामध्ये जोरदार तडाखा. गहू आणि कांद्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. पंचनाम्याची मागणी.
धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय. पेरजपूर, कावठे आणि अष्टनेसह बहुसंख्य क्षेत्रामध्ये गहू आणि मक्याच्या पीक हे जमीनदोस्त झालं. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. सांगली जिल्ह्यामधल्या भिवघाट जवळच्या गावामध्ये 1.5 तास गारपीट झाली. गारपिटीचा द्राक्षाच्या बागांना फटका बसलाय. द्राक्षांचे घड फुटून कुजू लागले. काही भागामध्ये द्राक्षांच्या बागा कोलमडून गेल्या. नुकसान भरपाई देण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये काल वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे संग्रामपूर तालुक्यामधल्या अनेक गावांमधल्या शेतीचं नुकसान झालं. कांदा आणि गव्हाच्या पिकाला देखील फटका बसलाय. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. रब्बी हंगामामधील प्रमुख पीक असलेल्या गहू पिकाला अवकाळीचा फटका बसलाय. काढणीला आलेलं पीक हे भुईसपाट झालंय. भिजलेल्या गव्हाचं आता करायचं काय असा शेतकऱ्यांच्या समोर सवाल आहे. त्यामुळे आर्थिक मदतीची मागणी होतीये. बीडच्या केज तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं आंबा, गहू आणि ज्वारी या काढणीला आलेल्या पिकाचं नुकसान झालंय. शेतामधल्या भाजीपाल्याला देखील याचा फटका बसलाय. बीडमधल्या कोरडेवाडी आणि काशीदवाडी या भागामध्ये गारपिटीच्या नंतर गारांचा खच साचून राहिला. गारपिटीमुळे गहू, ज्वारी, आंबा आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळतेय. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये आहे. अनेक गावांमध्ये पावसाचा तडाखा. काढणीला आलेल्या गहू, मका, ज्वारी आणि बाजरीच्या पिकाला फटका. आज ही ज्वारी पीक हे 3.5 एकरावर टाकलेलं होतं. जवळजवळ 60,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेला. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं पंचनामे करून मदत करावी अशी विनंती करतो. वादळी वाऱ्यानं परभणी जिल्ह्यामधील आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. पूर्णा तालुक्यामधील धानोरा, काळे, पाथरी या तालुक्यामधील गुंज आणि इतर ठिकाणी असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. आंब्याच्या झाडांना केवळ काड्याच शिल्लक राहिल्यात. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या दौंडच्या पाटसमध्ये एसटीला अपघात झालाय. अक्कलकोटवरून पुण्याच्या दिशेनं ही बस जात होती. अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. बीडमधील परळीमधील विद्यानगर आगीचं प्रकरण. मुलानंच मित्राच्या मदतीनं राहत्या घराला डिझेल टाकून आग लावली होती. राहुल टाक याच्यासह मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल. घराला आग नेमकी का लावली याचा तपास सुरू आहे. लोखंडी विळ्यानं पोटावरती आणि मानेवरती वार करून कौटुंबिक वादामधून पतीनं आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगावच्या निमखेडमधली ही घटना आहे. हत्येच्या नंतर आरोपी पती नितीन सोनवणे हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले. शेजारी राहणाऱ्या तरुणानं हे कृत्य केलंय. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर भंडारा पोलिसांनी या तरुणाला बेड्या ठोकल्या. अक्कलकोटमध्ये आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा सोहळा साजरा होतोय. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक हे अक्कलकोटमध्ये पोहोचलेत. दर्शनासाठी मंदिर 22 तास खुलं राहील. बातम्या मुंबईतली. मुंबईमध्ये पाणी टंचाईच्या विरोधात मालाडमध्ये मनसेनं आंदोलन केलंय. मालाडच्या आप्पापाडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई आहे. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचं गेट बंद केलं. पुण्याच्या पाषाण भागामध्ये 3 कोटी रुपये खर्च करून L&T कडून बांधून घेतलेल्या पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये. वारंवार तक्रारीच्या नंतर महानगरपालिकेचं दुर्लक्ष. त्यामुळे पाणी टंचाईचं देखील सावट आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील पिंपळगावच्या लक्ष्मी यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यतीमध्ये जिल्ह्यामधून 58 बैल जोड्यांचा सहभाग. प्रत्येक सेकंदाला थरार दाखवणाऱ्या स्पर्धेमध्ये तरुणांचा देखील उत्साह. 300 मीटर अंतर कमीत कमी सेकंदामध्ये पार करणारी बैलजोडी ही विजयी ठरली. तर या बैलगाडा स्पर्धेमध्ये गुणाजी धडाम यांची बैलजोडी विजयी ठरली आहे. 16 सेकंद 34 पॉईंटमध्ये ही शर्यत त्यांनी पूर्ण केली. 15 बैलजोडींचा मानधन देऊन गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याकडून आई भाड्यानं हवी का या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अगबाई अरेच्या बाई पण भारी देवा आणि यानंतर प्रेक्षकांना या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे.
तमिळनाडूच्या मदुराई शहरामध्ये अचानकपणे झालेल्या हवामान बदलामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या आणि या मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झालाय. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मात्र मिळाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची संततधार बघायला मिळते. कुलूमध्ये नैसर्गिक आपत्ती, आखाडा बाजारामध्ये भूस्खलन, धोक्यात असलेली अनेक घरं रिकामी करण्यात आली आहेत. काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, आरू खोऱ्यामध्ये हिमवृष्टीची नोंद. अनंतनागसह दक्षिण काश्मीरच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस. पहलगाममधील नयनरम्य आरू खोऱ्यामध्ये हलकी हिमवृष्टी देखील होती आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरावरती बर्फाची चादर. मंदिर परिसर आणि आसपासचे पर्वत बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकले गेले आहेत. ही दृश्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. युद्ध सुरू आहे. युद्धाचा 21वा दिवस आहे आणि युद्धाचा राज्यामधल्या साखर कारखान्यांना फटका बसलाय. वाहतूक बंद असल्यामुळे अनेक टन साखर समुद्रामध्ये अडकून पडली आहे. साखर उद्योगांना सरकारनं 500 रुपये प्रति टन अनुदान द्यावं. राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची माहिती. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक होणार आहे. आखाती देशामधल्या युद्धामुळे राज्यामध्ये गॅसचा तुटवडा. धुळे जिल्ह्यामधील अनेक गावांनी गॅसचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा हे 3 गावं पुढील 6 महिने एलपीजी सिलेंडरचा वापर करणार नाहीत. आपण जे देश आपले जे भाऊबंद आहेत सिटीमध्ये राहणारे, जे पक्के घरांमध्ये किंवा जे असं राहतात किंवा त्यांना ते चुली पेटवता येणार नाही, अशाने आपली एक छोटीशी एक मदत होईल. त्या अनुषंगाने आम्ही गॅस घेणे 6 महिन्यापुरतं बंद केलेलं आहे. गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई लक्षात घेता धुळ्यामधील 3 ग्रामस्थांनी सिलेंडरचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थ स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करणार आहेत. पारंपरिक कोळसा आणि गोवऱ्यांचा वापर होणार आहे. इतरांसाठी गॅस सिलेंडर वापर टाळण्याचा निर्णय प्रेरणादायी. उत्तर कोरियामध्ये सैन्याकडून लष्करी सरावाच्या दरम्यान किम जोंग उन मुलीच्या सोबत उपस्थित. किम जोंगनी मुलीसोबत रणगाड्यामधून प्रवास केला आहे. इराणचे इस्रायलवरचे हल्ले सुरू आहेत. इराणनं जेरुसलेमवरती क्लस्टर बॉम्बनं हल्ला केला. इराणच्या हल्ल्यानंतर जेरुसलेममध्ये सायरन वाजवण्यात आले आहेत. इस्रायली सैन्याचा इराणी लष्करी जहाजं आणि कमांड सेंटर्सवरती देखील हल्ला. कॅस्पियन समुद्रामधील इराणी नौदल पायाभूत सुविधांवरती हल्ला करण्यात आलेला आहे. कुवेतवरती क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला. आमची हवाई संरक्षण यंत्रणा हल्ल्यांचा सामना करतेय. हल्ल्याच्या नंतर कुवेतच्या लष्करी अधिकाऱ्यांची माहिती. नागरिकांनी सुरक्षा सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आलं. अमेरिकेच्या F-35 या लढाऊ विमानावरती इराणचा हल्ला. इराणच्या हल्ल्यानंतर लढाऊ विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. अमेरिकेच्या दाव्याला इराणनं मोठं आव्हान दिलंय. इराणकडून इस्रायलवरचे हल्ले अजूनही सुरू आहेत. इराणचा इस्रायलवरती मोठा हल्ला बघायला मिळतोय. इस्रायलवरती क्षेपणास्त्र टाकण्यात आली आहेत आणि या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव हा अत्यंत धोकादायक वळणापर्यंत जाऊन ठेपलाय. इराणमधील लेंगा बंदरावरती अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त हवाई हल्ले. इराणच्या IRGC नौदलाची अनेक जहाजं नष्ट झाल्याची देखील माहिती आहे. इराणकडून अमेरिका इस्रायलवरती ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4च्या अंतर्गत हल्ला करण्यात आला. ड्रोन हल्ल्याची 66वी खेप 5 शक्तिशाली मिसाईलनं हा हल्ला करण्यात आलाय. इस्रायलमध्ये इराणच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतीमध्ये बचाव कार्य सुरू आहे. बचाव पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. सतर्क राहण्याचं आवाहन. पुणे महानगरपालिकेनं पुण्यामधील पाषाण भागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधली. 3 कोटी रुपये खर्च करून L&T कंपनीकडून हे काम करून घेण्यात आलं. मात्र उद्घाटन झाल्यापासून ही टाकी गळतीये, ज्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. इथल्या स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार याविषयी तक्रार केली आहे. या गळतीची दखल घेतली जात नाहीये. दुसरीकडे नागरिकांना मात्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या टाकीच्या 4ही बाजूंना ही अशी ओल आपल्याला दिसते. या टाकीच्या भोवताली जेव्हा आपण फेरी मारतो तेव्हा हे साचलेलं पाणी आपल्याला नजरेस पडतं, कारण 4ही बाजूंनी ही टाकी गळते आहे. या टाकीची क्षमता आहे 20 लाख लिटर आणि ही टाकी बांधण्यासाठी 7 ते 8 वर्ष लागली, कारण
टप्प्याटप्प्यांनी या टाकीचं काम झालं आणि त्यामुळेच कदाचित या टाकीची ही जी भिंत आहे ती चारही बाजूनी गळते आहे. मोठ्या प्रमाणात हे पाणी आपल्याला या ठिकाणी साचलेलं पाहायला मिळतं. इथं ही वरच्या बाजूनी आलेली ओल आपल्याला दिसते, कारण पाणी झिरपत आहे आणि चारही बाजूंना या टाकीच्या हे झिरपलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. इथले नागरिक याबद्दल सातत्याने आवाज उठवत आहेत. महापालिकेसमोर हा प्रश्न मांडण्यात आलाय, मात्र काही उपाय केलेत का महापालिकेने? नाही, अजून तरी केलेलं नाही आहेत. म्हणजे गेली मला वाटतं मी डिसेंबरपासनं ह्याचे व्हिज्युअल्स फोटो जे लोक इथे फिरायला येतात टेकडीवरती त्यांनी बरेचदा मला सांगितलं की बाबा हे असं पाणी गळतंय, कळवा. सर्वांना मी LNTशी बोललो, महापालिकेशी बोललो, पण अजून त्याचा तरी उपयोग झालेला नाही आहे. आपण दुसरीकडे पाण्याची खूप कमतरता आहे, टँकर घ्यावे लागत आहेत लोकांना सोसायटीमध्ये. यहाँ पूरा पंचवटी में ये जब से लीकेज का हमने कंप्लेंट डाला है, प्रेशर जो है कुछ सोसाइटीज़ में रिड्यूस हो गया है, वो भी हम कंप्लेंट कर रहे हैं, लेकिन यहाँ भी आकर वो सर्वे करके गए. सर्वे करने के बाद उसका कोई रेमेडी नहीं है. पानी का पूरा थाउजेंड्स ऑफ लीटर जो पानी है ये यहाँ पे फ्लो हो रहा है और पंचवटी वालों को पूरे प्रेशर से पानी नहीं मिल रहा है. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.